गणपति विसर्जन में कोई अनुचित घटना ना हो, इसके लिए बुल्ढाना नगर प्रशासन और पुलिस विभाग ने शहर में होने वाली गणपति विसर्जन स्थल का निरीक्षण कर सुरक्षा का जायजा लिया। 17 सितंबर मंगलवार को 10 दिन विराजे गणपति का विसर्जन किया जाएगा। प्रिय गणराय को विदाई देते समय लोगों को विसर्जन के लिए असुविधा ना हो, इसके लिए बुल्ढाना नगर प्रशासन और पुलिस विभाग सज्ज है। शहर के सगवान ब्रिज, यलगांव ब्रिज में बड़े गणेशोत्सव को विसर्जित करने की व्यवस्था की गई है, तो वहीं छोटे घरेलू गणेश विसर्जन के लिए टीबी अस्पताल के पास सरकारी तालाब, रानी गार्डन में गणपति विसर्जन के लिए छोटे कृत्रिम तालाब और निर्माल्य की व्यवस्था किए जाने की जानकारी नगर प्रशासन ने दी है। मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश विसर्जन आपण सागवन येथील जो पूल आहे त्या पुलावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी मोठे गणपतींच्या विसर्जनासाठी बॅरिगेटिंग आणि मोठे टेबल आणि ते या नदीचं खोलीकरण देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व जे गणेश मंडळ आहे त्यांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी गणेश विसर्जन या सागवन येथील पुलावरच करावे। जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी आम्ही शहरामध्ये 4 ते 5 ठिकाणी तिथेच निर्माल्य कलश आणि मोठा एक पाण्याचा टाका बनवून त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। ही व्यवस्था आपल्या संगम तलावावर टीबी हॉस्पिटल जे आहे तिथे जे आम्ही बंद केलेलं आहे सौंदर्यीकरणासाठी, जिथे गणेश विसर्जन व्हायचे त्याला लागून पण कलश ठेवलेला आहे, तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। बुलढाणा शहर येथील जे गणेशोत्सव विसर्जन जे 17 तारखेला होणार आहे त्याकरिता जे गणेश मंडळ, जे मोठे गणेश मंडळ आहेत सार्वजनिक मंडळ, त्यांनी नांद्राकोळी मार्गावर जे सागवान नांद्राकोळी मार्ग आहे येथे पुलावरच विसर्जन करावं। तसेच दुसरं जे आहे छोटे जे गणेशोत्सव घरगुती मंडळ आहेत ते नगरपालिकेने ठिकठिकाणी कलश आणि पाण्याचे टाके तयार केलेले आहेत, त्या ठिकाणी विसर्जन करावं। आणि एक दुसरी आणखी व्यवस्था एक राणीबाग आहे तिथे सुद्धा केलेली आहे। येळगाव येथील नदीवर सुद्धा व्यवस्था केलेली आहे। आणि माझं सार्वजनिक मंडळांना एक आव्हान राहील की आपण डीजे, तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा गुलाल बंदीचा आदेश काढलेला आहे। कोणीही गुलालचा वापर करू नये, डीजेचा वापर करू नये, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच हा रोड जो आहे सागवान आणि नांद्राकोळी मार्गावर येथे वाहन तुम्ही गणपती इथं खाली टेबलची जे नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे त्या टेबलवर गणपती ठेवल्यानंतर आपलं वाहन इथून काढून समोर ठेवावे, जेणेकरून हा रस्ता ब्लॉक होणार नाही व लोकांना जो रस्ता सुरळीत करता येईल व गणपती विसर्जन जे आहे ते एकदम व्यवस्थित होईल।